ओम नमो नर्मदाये. अध्याय 142. रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अतिउत्तम रुक्मिणी तीर्थास जावे, जिथे केवळ स्नानाने मनुष्य रूपवान व सौभाग्यशाली होतो. अष्टमी, चतुर्दशी, विशेषतः तृतीयेला स्नान केल्यास इहलोकात पुनर्जन्म होत नाही. रुक्मिणी तीर्थात स्नान करून जो सुवर्णदान करतो त्याला त्या तीर्थाच्या प्रभावाने दुःख होतच नाही. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनीश्वर, त्या भरतवंश उत्पन्न राजा, हे मुनीश्वर, त्या तीर्थाला महिमा कसा प्राप्त झाला की ज्यामुळे ते तीर्थ रूप सौभाग्यदायी झाले, ते मला कथन करावे. तेव्हा श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले, हे भरतवंश उत्पन्न राजा, परंपरेनुसार वृद्धांद्वारा सांगितलेला प्राचीन यथा वृत्त इतिहास मी तुला कथन करतो. एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका. महाराज भीष्मक प्राचीन काळी कुंडिन नगराची रक्षा करत होते. ते हत्ती, घोडे, रथसंपन्न, धनाढ्य, महाप्रतापी सहस्र स्त्रियांमध्ये राहून उत्तम राज्यकारभार करत होते. त्यांची पत्नी महादेवी सुद्धा त्याला प्राणाहून अत्यंत प्रिय होती. तिला प्रथम रुक्मक नावाचा पुत्र झाला व त्यानंतर दुसरी रुक्मिणी नावाची कन्या झाली. तेव्हा आकाशवाणी झाली, हे भीष्मक राजा, तू या कन्येला पृथ्वीवर चतुर्भुज श्री विष्णूस द्यावे. ते वचन ऐकून राजा प्रियेसह हर्षित झाला. विद्वान ब्राह्मणांसह सुतिका गृहात प्रवेश करून राजा भीष्मकाने स्वस्तिक वाचन केल्यावर कन्येचे रुक्मिणी नाव ठेवले. हे भरतवंश उत्पन्न राजा, रुक्मिणीला जन्मतःच सुवर्ण तिलक होता. रुक्मिणीला जन्मताच सुवर्ण तिलक होता, त्यामुळे ब्राह्मणांनी तिला रुक्मिणी संबोधले. त्यानंतर काळानुरूप ती 8 वर्षाची झाली. आकाशवाणीद्वारा सांगितलेल्या वचनाचे वारंवार स्मरण करून राजाने विचार केला, मी कुणाला कन्या देऊ? कोण चतुर्भुज प्राप्त असेल? याच कालावधीत चेदीचा राजा दमघोष तिथे उपस्थित झाला. जिथे राजा भीष्मक होते तिथे राजभवनात तो पोहोचला. आपल्या भवनात आलेला राजा दमघोषाला पाहून राजा भीष्मकाने त्याची पूजा केली व सत्कार केला. सभेत जाऊन त्याला उत्तम आसनावर बसवले. श्री संपन्न राजा दमघोष, तुमचे कुशल आहे ना? मी तुमच्या दर्शनास उत्सुक होतो. आज माझा पुण्य दिवस आहे. हे राजश्रेष्ठ, माझी कन्या 8 वर्षाची झाली आहे. ह्या कन्येला चतुर्भुजा असलेल्यास द्यावे अशी आकाशवाणी झाली आहे. राजा भीष्मकाचे वचन ऐकून दमघोषाने सांगितले, राजा, माझा पुत्र चतुर्भुज आहे. तो त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. भीष्मक, त्या शिशुपालास तुम्ही ही कन्या द्या. राजश्रेष्ठ, राजा दमघोषाचे वचन ऐकून राजा भीष्मकाने शिशुपाला रुक्मिणी देण्याचा निश्चय केला. युधिष्ठिर, राजा भीष्मकाने तिथे त्या मंगल कार्याचा प्रारंभ केला. विभिन्न दिशा तसेच देशांतरचे जे निज बंधुभाव होते ते सर्व निमंत्रण मिळाल्यावर एकानंतर एक तिथे गेले. त्यानंतर यदुवंशाचा तिलक बलभद्र व कृष्णसुद्धा निमंत्रित झाल्यावर भीष्मक राजाच्या कुंडिन नगरीत आले. राजा भीष्मकाने यथायोग्य त्या यदुवंशभूषण श्री बलराम व श्रीकृष्णाचे पूजन केले. त्यानंतर सायंकाळी कामदेवालाही मोहित करणारी रुक्मिणी निज संख्यासह नगरीबाहेर अंबेच्या पूजनानिमित्त निघाली. तिला गोपवेशधारी देवे श्रीकृष्णाने पाहिले. त्याला पाहून रुक्मिणीचे चित्त कामभावनेने कुलुषित झाले. रुक्मिणीला पाहून श्रीकृष्णसुद्धा बलभद्राला म्हणाले, पूज्य, हे श्रीरत्नात श्रेष्ठ आहे, याचे हरण केले पाहिजे असे माझ्या बुद्धीस वाटते. श्रीकृष्णाचे वचन ऐकून बलभद्र म्हणाला, महाभाऊ कृष्ण, जा, श्रीरत्नात श्रेष्ठ रुक्मिणीला त्वरित घे. मी सुद्धा तुझ्या पाठीमागे मार्गातील सर्व दानवांचा विनाश करत देईन.
बलभद्राचे मत ऐकून केशी विनाशक श्रीकृष्ण त्वरित कन्येचे हरण करून तिला रथावर चढून हे राजश्रेष्ठ वायुसमान अतिवेगाने अचानक घराकडे निघाले. तेव्हा भीष्मकाच्या नगरीत महाहंकार माजला. महासागराच्या किनाऱ्याप्रमाणे गरजत आयुधांसह सर्व दानव क्रोधित होऊन रथामार्गावर धावले. रथामागे धावणारे ते सर्व महाबलवान बलभद्रापर्यंत पोहोचले. तिथे त्यांचे आणि बलभद्राचे सर्व लोकनाशक विनाशकारी युद्ध झाले. पूर्वी त्रैलोक्यात तारांच्या निमित्ताने झालेल्या संग्रामाप्रमाणे भयंकर संग्राम झाला. त्रैलोक्यात अनुपम महाबाहू गदाहस्त बलभद्राने हलाने त्यांना खेचून अचानक गदा प्रहाराने पाडले. महाबलवान भद्राला दानव मारू शकलेच नाही. बलभद्राने सर्व दानवांना नष्ट केले. ते सर्व दानव पर्वताप्रमाणे अचल झालेत. देवांद्वाराही थोपवण्यास अशक्य क्रोधित बलभद्राला पाहून महातेजस्वी यशवंत मानवांच्या अतिक्षुद्र अक्षयहिनीने युक्त होऊन राजा भीष्मकाचा पुत्र रुक्माने बलभद्राला ओलांडून त्याला युद्धापासून पराडमुख केले. तेव्हा रथ मार्गाने त्वरित त्या युद्धातून बाहेर पडून श्रीकृष्णसुद्धा रुक्मिणीसह पुढे निघून गेले.